नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या GTS मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगामाचा जो पीक विमा आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। कारण 2 वर्षापासून जो 1 रुपयात पीक विमा योजना चालू होती ती या वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे आणि पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना आता पीक विमा 2025 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला प्रीमियम भरून त्यात सहभागी होता येणार आहे। म्हणजे पूर्वीप्रमाणेच अगदी खरीप हंगामासाठी 2% प्रीमियम हे शेतकऱ्यांना भरावं लागेल आणि रब्बी हंगामासाठी 1.5% प्रीमियम हे भरावं लागेल आणि खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांसाठी नगदी पिकांसाठी 5% प्रीमियम हे शेतकरी बांधवांना भरावं लागणार आहे। त्यानंतर ह्या वर्षापासून काही अटी शर्ती त्यांनी लागू करण्यात आलेले आहे। जसं की आता या वर्षापासून तुम्ही फार्मर आयडी बद्दल ऐकलंच असेल। फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे। कारण शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला फार्मर आयडी हा अत्यावश्यक आहे। यापूर्वीच तो GR आलेला आहे, तोही आपण वेगळ्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी अद्याप काढला नसेल तर त्यांना या पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही। तेव्हा आजच आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपला फार्मर आयडीसाठी शेतकरी बांधवांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावे, जेणेकरून पुढे भविष्यात येणाऱ्या ज्या शासनाच्या सोयी सुविधा किंवा योजना आहेत त्यांचा आपल्याला लाभ त्याच्यातून घेता येणार आहे। तेव्हा जो खरीप हंगामाचा जो पीक विमा आहे त्याच्या संदर्भातली माहिती आपण जो शासनाचा GR आहे त्याच्या आधारे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघूया। कुठल्याही पद्धतीने मुदतवाढची वाट न बघता शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपला पीक विमा भरून आपलं पीक संरक्षित करावे, जेणेकरून रोग कीड किंवा विंज पडून नुकसान होणे, पूर, पावसाचा खंड यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी आपल्याला जे नुकसान भरपाई जी ती या पद्धतीने जर आपण त्याच्यात सहभागी झालो तर आपल्याला नुकसान भरपाई ही मिळू शकते। तेव्हा लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी या पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, कारण आपल्याला यात फक्त 2% रक्कम ही आपल्याला भरायची आहे। त्यानंतर कोणत्या पिकासाठी किती टक्के रक्कम किंवा किती रक्कम आपल्याला भरावी लागेल ती संपूर्ण माहिती आपण या शासनाचा जो GR आहे त्याच्या माध्यमातून बघूया। आणि ह्या वर्षी जी आहे ते 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा जो शासनाचा जो मूळ उद्देश होता किंवा जो मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना बंद केलेली आहे ती म्हणजे बोगस लाभार्थ्यांनी जो 1 रुपयात पीक विमा भरून त्याचा बोगस लाभ पदरात पाडून घेतलेला आहे तोच शासनाने मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना बंद केलेली आहे। म्हणजे एक प्रकारे ज्यांनी बोगस लाभ घेतलेला आहे त्यांना शिक्षा देण्याऐवजी इतर सर्व शेतकरी बांधवांना एक भुर्दंड देण्याचं काम हे शासनामार्फत केलं गेलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे चोर सोडून संन्यासाला फाशी जो प्रकार म्हणताय ना तो आपल्याला याच्यातून दिसून येतोय। चला, शासनाचा निर्णय त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाही। तेव्हा जे शासनाचे नियम अटी शर्ती ज्या आहेत त्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अधीन राहून आपल्याला पीक विमा कसा भरता येईल तो आपण बघूया। आणि ह्या वर्षापासून जे बोगस लाभार्थी असतील त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश ही शासनामार्फत देण्यात आलेले आहे। एखाद्याने जर बोगस लाभ मिळवला तर त्याला 5 वर्षापर्यंतची जी शिक्षेची तरतूद आहे ती या वर्षापासून करण्यात आलेली आहे। शासनाचा जो 499 पानांचा GR आलेला आहे तो पूर्ण वाचणं आपल्याला शक्य नाही, पण मग त्याच्यातून जे ठळक मुद्दे ते आपण या व्हिडिओमधून बघूया। जून 2025ला जो महाराष्ट्र शासनाचा जो GR आलेला आहे खरीप पीक विमा संदर्भात तो आपण इथं बघूया। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबवण्याबाबतचा हा GR आहे। त्याची प्रस्तावना आपण इथं बघूया। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबवण्यात येत आहे। सदरची योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता कप अँड कॅप मॉडेल म्हणजे IC-110 नुसार राबवण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 24-25 मध्ये संदर्भ क्रमांक 3 व 4 नुसार ₹1 प्रति अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात आली। म्हणजे यापूर्वी 2 वर्षे जी होती 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येत होती ती आता या वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे। सदर कालावधीत राबवलेल्या योजनांचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 7 अन्वये सन 2025-26 या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता दिली आहे।
तसेच केंद्र शासनाचे संदर्भ क्रमांक 8 अन्वये कप अँड कॅप मॉडेल. कप अँड कॅप मॉडेल हे काय आहे आपण हे एका नवीन व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. त्या मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाकरिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानंतर आपण शासन निर्णय बघूया. शासन निर्णयानुसार हा जो GR आहे हा 1 वर्षासाठी राबवण्यात आलेला आहे. योजनेचे जे मेन उद्दिष्ट आहे ते बघूया. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हे या मूळ योजनेचं म्हणजे पीक विमा योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे अशा या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. योजनेच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये भरपूर प्रकारचे उद्दिष्ट दिलेले आहेत, पण आपण जर सगळे वाचत बसलो तर व्हिडिओ खूप लॉंग होईल. त्या हिशोबाने आपण जी महत्त्वाची उद्दिष्टे ते बघूया. हा जे 9 नंबरचं जे उद्दिष्ट दाखवण्यात आलेले आहे ते ह्या वर्षी नवीन आलेलं उद्दिष्ट आहे. कारण योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळख पत्र क्रमांक म्हणजेच फार्मर ID असणे अनिवार्य असेल. अद्याप ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID काढला नसेल त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची सूचना आहे. कारण त्यांना जर खरीप हंगाम 2025 पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्याकडे फार्मर ID असणं आवश्यक आहे, तरच त्यांचा विमा भरला जाईल. तसेच शासनाच्या इतर कुठल्याही सोयीसुविधा किंवा योजनांचा जर लाभ घ्यायचा आहे त्यासाठी फार्मर ID हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्याच्या संदर्भातला एक GR आलेला आहे, त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईसाठी पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. म्हणजे आपण ज्या पिकाचा विमा काढला आहे तेच पीक आपण आपल्या सातबाऱ्यावर लावायचे. बऱ्याच शेतकरी बांधवांना तर आता शंका येते की आपण जर अजून पेरणी केलेली किंवा पेरणी करायची बाकी आहे तर मग आपण विमा काढताना कोणता काढायचा. पण सर्व शेतकरी बांधवांचं एक नियोजन राहतं की आपण ह्या वर्षी हे पीक आपल्या शेतात घेणार आहोत. त्या हिशोबाने आत्ता आपल्याला सद्यस्थितीला फक्त एक पीक पेऱ्याचा फॉर्म भरून त्याच्यात आपण हे पीक घेणार आहोत म्हणून त्याच्यात नोंद करायची आणि त्या पद्धतीने आपल्याला विमा काढायचा आहे. विमा काढल्यानंतर जी पीक पाहणी आहे ती साधारण 15 ऑगस्ट नंतर आपल्याला ऑनलाईन ही लावता येणार आहे. जे पीक आपण शेतात पेरणार आहे त्याचाच आपण विमा उतरवायचा. विमा उतरवल्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट नंतर त्या पद्धतीने पीक पाहणी लावायची तरच आपल्याला तो विम्याचा लाभ मिळणार, अन्यथा लाभ मिळणार नाही. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी नियुक्त केली गेलेली आहे ती आपण इथून बघूया. अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या एवढ्या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी ही नियुक्त केली गेलेली आहे. त्यानंतर धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांसाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स ही कंपनी नियुक्त केली गेलेली आहे. त्यानंतर आपण जे योजनेचं म्हणजे खरीप पीक विमा योजनेचं जे वेळापत्रक आहे ते बघूया. शेतकरी बांधवांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 1 जुलै 2000 पासून तर 31 जुलै 2025 पर्यंत ही असणार आहे. त्यानंतर आपले शेतकरी बांधवांना आपल्या क्षेत्रानुसार आणि पिकानुसार किती रक्कम भरावी लागेल ते आपण या व्हिडिओमधून बघूया. जो शासनाचा GR आहे त्याच्यातील आपण हे काही पेजेस आपण सॉर्टिंग केलेले कारण टोटल 499 पेजेसचं हा GR आहे तो पूर्ण वाचत बसणं आपल्याला शक्य नाही.
त्यात प्रत्येक जिल्हा वाईज आणि प्रत्येक पीक वाईज शेतकरी हिस्सा हा वेगवेगळा दाखवण्यात आलेला आहे। ज्यावेळी आपण प्रत्यक्षात फॉर्म भरू त्यावेळी पण हाच हिस्सा असेल कदाचित। तो आपण नाशिक जिल्ह्याचा आपण या इथं बघूया, नाशिक जिल्हा। त्यानंतर भात पिकासाठी जी विमा संरक्षित रक्कम एका हेक्टरसाठी आपल्याला दाखवलेली ती 54,500 रुपये। त्यानंतर शेतकरी हिस्सा जो प्रति हेक्टर आपल्याला भरायचा आहे तो त्यांनी इथं 1% म्हटलेला आहे आणि तो आपल्याला 545 रुपये लागणार आहे। त्यानंतर ज्वारी पिकासाठी आपल्याला विमा संरक्षित रक्कम एका हेक्टरसाठी जी दाखवलेली आहे ती 33,000 रुपये। त्यानंतर शेतकरी हिस्सा जो भरायचा आहे म्हणजे ज्यावेळेस पीक विमा आपण भरू त्यावेळेस 0.25% रक्कम शेतकरी बांधवांना ती भरायची, म्हणजे ती एका हेक्टरसाठी 82.50 रुपये इतकी येणार आहे। ही अशी वेगवेगळी पिकांची एका हेक्टरसाठी जी टक्केवारीत रक्कम आहे ती ह्या कॉलममध्ये आपल्याला इथं दाखवण्यात आलेली। प्रत्येक आपण वाचत बसलो तर व्हिडिओ आपला खूप लॉंग होणार आहे, त्या हिशोबाने आपण शॉर्टकट घेऊन या। जे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे ते आपण इथून बघूया। त्यानंतर इथं मक्का पिकासाठी आपल्याला एका हेक्टरसाठी विमा संरक्षित रक्कम ही 36,000 रुपये इथं दाखवलेली आहे। त्यानंतर विमा जो भरायचा आहे आपल्या शेतकरी बांधवांना 1% रक्कम भरून, म्हणजे 1% रक्कम आपल्याला 360 रुपये शेतकरी बांधवांना लागणार आहे, ती भरून आपण या पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकतो। त्यानंतर कांदा पिकासाठी सुद्धा आपल्याला इथं 1% रक्कम दाखवलेली, ती 680 रुपये आपल्याला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही लागणार आहे। कारण प्रत्येक जिल्हा वाईज जर आपण हे चार्ट बघितला तर तो हा वेगवेगळा दाखवण्यात आलेला आहे। तर आपण इथं बीड जिल्ह्याचा पण बघूया। बीड जिल्ह्याला इथं विमा हप्ता दर जो आहे तो प्रत्येकी 2%, त्यानंतर कापूस या पिकासाठी 3% दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर कांदा हे नगदी पिकात मोडत असल्यामुळे तो 5% आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहे। म्हणजे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर कांदा पिकाचा पीक विमा काढायचा त्याला 5% विमा संरक्षित रक्कम म्हणजे जवळपास 3400 रुपये हे त्या शेतकरी बांधवाला भरावे लागणार आहे। या पद्धतीने आपल्याला पिकानुसार आणि क्षेत्रानुसार रक्कम भरायची। त्यानंतर आपल्याला जे कागदपत्रे लागणार आहे त्यात सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर बँकेचं पुस्तक लागणार आहे आणि हा पीक पेऱ्याचा फॉर्म, एवढी कागदपत्र आपल्याला विमा भरण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर आपण जे आपल्या क्षेत्रात जे पीक पेरलेले त्यात आपल्याला पीक पेराबाबतचं हे स्वयं घोषणापत्र लिहून त्याच्यावर सही करून हे आपल्याला अपलोड करायचं आहे। या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर गावाचं नाव, गट नंबर, खाता नंबर, त्यानंतर टोटल क्षेत्र किती, पिकाचं नाव टाकायचं आहे आणि आपण पेरलेलं जे क्षेत्र आहे ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे। लागवडीचा दिनांक टाकून इथं आपली सही शिक्का करून आपल्याला हे अपलोड करायचं आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला ते परत ज्या वेळेस आपण ऑगस्टमध्ये पीक पाहणी लावू ती आपल्याला ई पीक पाहणी या पीक पेऱ्या फॉर्मनुसार आपल्या सातबाऱ्यावर लावून घ्यायची। त्यानंतर एखाद्या बांधवाचं जर सामायिक क्षेत्र असेल तर त्यासाठी सामायिक क्षेत्राबाबतचा जे संमतीपत्र आहे त्या शेतकरी बांधवाला ते भरून ते अपलोड करावं लागणार आहे। या पद्धतीने आपण शॉर्टमध्ये जो महाराष्ट्र शासनाचा खरीप हंगाम 2025 व रब्बी 2025-26 साठी आलेला जो GR आहे तो आपण बघितला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। कारण याआधी आपण बघितलेले जेवढ्या शेतकरी बांधवांना किंवा इतर सर्वसामान्य बांधवांना ज्या काही शंका वगैरे आहेत त्या आपण या कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता, त्यांचं आपण आपल्या परीने 100% निरसन करण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद।